नमस्कार मंडळी, अंडी उकडवायचा जर तुम्हाला कंटाळा येत असेल कधी कधी तर तुम्ही अशा पद्धतीने अंडा मसाला घरी बनवू शकता। तर एका पॅनमध्ये तेल घालायचं, ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि मोहरी घालायची। फोडणी तडतडली की त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालायचा, थोडासा परतून घ्यायचा। त्यामध्ये टोमॅटो घालायचा बारीक चिरलेला, तोही व्यवस्थित परतून घ्यायचा। त्यानंतर गॅसचा फ्लेम स्लो करायचा, त्यामध्ये चमचाभर लाल तिखट, थोडीशी हळद घालायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सुखे मसाले घालताना किंवा घातल्यावर गॅसचा फ्लेम जो आहे तो स्लो ठेवायचा, कारण मसाले जळण्याची शक्यता असते। त्यानंतर इथे मी वाटीभर वाटण ॲड करते। ह्या वाटणामध्ये सुखं खोबरं आहे, कांदा, लसूण हे सर्व भाजून घेतलंय आणि त्यानंतर वाटल्यावरती त्याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे। वाटण घालून मिक्स करून झाल्यावर त्यात थोडं पाणी ॲड करायचं आणि मिक्स करून घ्यायचं। म्हणजे काय होईल, सर्व जो ग्रेव्हीचा मसाला आहे तो एकजीव होईल। तर व्यवस्थित मिक्स होईपर्यंत जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझ्या नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। मी इथे अजून थोडंसं पाणी घातलंय, त्यानंतर चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालते। सर्व जिन्नस घालून झाल्याच्या नंतर मी हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि एक दणदणीत उकळी काढून घेणार आहे। तर आता आधी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मला असं वाटतं आता इथे अजून थोडं पाणी हवं आहे। मला रस्सा जो आहे तो थोडा ओलसर हवा आहे, म्हणून मी इथे पाणी ॲड करते। तुम्हाला जर घट्टसर हवं असेल तर जास्त पाणी ॲड करायची काहीच गरज नाही, थोडंसं पाणी ॲड करायचं। व्यवस्थित उकळी आली एकदा की त्याच्यामध्ये अंडी फोडायची। तर आता मी इथे थोडं पाणी घातलं, मला रस्सा हवा आहे म्हणून, आणि उकळी आलेली आहे। उकळी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी एक एक करून अंड फोडून घेते। अंड फोडताना अजिबात हलवायचं नाहीये, डायरेक्ट फोडायचं। बाजूबाजूला एक एक करत मी अंडी फोडून घेते। इथे मी 5 अंडी फोडून घेते, तुम्हाला हवी असतील तेवढी तुम्ही फोडून घेऊ शकता। जर अंडी तुम्ही जास्त घालणार असाल तर भांडं जे आहे ते पसरट वापरा, जसं मी इथे 5 अंड्यांसाठी हे पॅन वापरलेलं आहे। जर 2-3 असतील तर तुम्ही नॉर्मल भांडं वापरला तरी सुद्धा चालेल। पण आता मी काय करणार आहे, ही अंडी सगळी फोडून झाल्याच्या नंतर अजिबात हलवणार नाहीये, ही अंडी अशीच त्या रश्श्यामध्ये सेट होऊ द्यायची आहेत। तर आता उकळी तर आलेली आहे, त्याच्यामुळे पटकन ही सेट होतात, जास्त वेळ लागत नाही। आता इथे मी झाकण ठेवते, 1 मिनिटभर मी झाकण ठेवते, म्हणजे काय होईल, वरतून सुद्धा अंड्याला व्यवस्थित छान कवर धरेल आणि मग आपल्याला परतायला सोपं पडेल। जर तुम्हाला परतायचं असेल तर तुम्ही हे परतून घेऊ शकता, किंवा असंच खायचं असेल तर असंच खाऊ शकता। तर मी थोड्या वेळाने गॅस बंद केला 5 ते 10 मिनिटानंतर, आणि मग छान थंड झाल्याच्या नंतर हा रस्सा एकदम मस्त सेट झाला, तुम्ही पाहू शकता। अतिशय सुंदर असा हा अंडा मसाला बनवून तयार झालेला आहे। एकदम झटपट होणारी रेसिपी आहे, अंडी उकडण्याचा वेळ वाचवणारी सुद्धा ही रेसिपी आहे। तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।